आली आहे. ग्रुप सीची ॲड आली आहे. ज्या गोष्टीचं आपण सगळी इतका वेळाने वाट बघत होतो ते आली आहे. आणि एकदम चांगली गोष्ट आहे की येस, जागा पण जास्त आहेत आणि परीक्षेचं पॅटर्न काय त्याबद्दल बोलू, एज काय आहे त्याबद्दल बोलूया आपण, पगार किती असणार आहे आणि सगळं एलिजिबिलिटी सगळं बोलू. ठीक आहे, हा शॉर्ट व्हिडिओ आहे, आपण लॉंग व्हिडिओ तर नक्की करू. ठीक आहे, आज इम्पॉर्टंट काय आहे तर ग्रुप सीची ॲड आली आहे. जे आपल्याला वाटत होतं 26ची ॲड कधी येते तर ते आज एकदम पूर्ण झाले. हां, मी ॲड बघितली, म्हणलं सगळ्याच गोष्ट चांगली झाली. सगळ्यात एकदम चांगली गोष्ट झाली, AMVIच्या जागा आल्या 2019 नंतर. डायरेक्ट 2026ला 461 काहीतरी AMVIच्या जागा आल्या. त्यामुळे जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ज्यांचं झालं आहे, आधी झाले नंतर झाले, त्यांच्यासाठी एकदम जास्त सुवर्ण संधी आहे. आणि एक लक्षात ठेवा की AMVIच्या जागा सारख्या येत नाहीत. कदाचित हीच आता ॲड बघा 6 की 7 वर्षांनी आली आहे. त्यामुळे जर तुमचं खरोखर मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे नीट झालं आहे, तुमचा अभ्यास आहे, किंवा जर तुम्हाला एक स्पेशलाइज जर टार्गेट करायचं आहे RTO विथ युनिफॉर्म, तर तुम्ही या ॲडला टार्गेट करा. खूप चांगलं पद आहे सगळं आहे. आज आपण बोलूया ग्रुप सी ॲड. हां, ॲडबद्दल बोलू, काय कसं आहे सगळं बोलू. ठीक आहे, पहिली गोष्ट काय तर हे बघा, टोटल किती आहेत तर टोटल 2619 अशा वेकन्सी आहेत. येस, मला पण माहिती आहे की वेकन्सी थोड्या कमी आहेत, कारण आकडा 5000 10,000 असं फिरत होता. पण ह्याचा अर्थ असं नाही की हा आकडा आताचा आकडा कमी आहे. पहिली गोष्ट तर आकडा जास्त आहे. दुसरी गोष्ट, अजून पण ह्या जागा ॲड होऊ शकतात. कसं असतं की आयोग काय करतं की आता ॲड पब्लिश करतं आणि नंतर जे आपले डिपार्टमेंट्स आहेत त्यांना गोष्ट ओपन असते, त्यांना जर पाहिजे तर त्यांनी नंतर आपापल्या जागा पाठवू शकतात. त्यामुळं एक लक्षात ठेवा, जागा ॲड होणार. आता 2700 जागा आहेत का खरं नाही, तर ह्यात AMVIच्या जागा आहे 461, राईट. त्यामुळं आपण ते बाजूला काढू. AMVI काय आहे, फक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंग देऊ शकतात. नॉर्मल माणसाकडे ज्याकडे टायपिंग आहे त्याकडे 1864 अशा क्लर्कच्या जागा आहेत. टॅक्स असिस्टंटच्या पण काही तर 200-250 आहेत, त्यामुळे मी लिहिल्या नाही आहेत. हां, जर तुमच्याकडे टायपिंग असेल, जर तुमचं मराठी, इंग्लिश आणि मॅथ्स जर नीट असेल, तर तुम्हाला ह्या वर्षी गॅरंटी पोस्ट मिळू शकते. खूप जास्त चांगला चान्स आहे, राईट. आणि आता आपण बोलूया काय आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, डेट्स काय आहे. 27 जून आणि 17 जुलै. 27 जूनला फॉर्म फिलिंग ओपन होणार आहे, 17 जुलैला फॉर्म फिलिंग बंद होणार आहे. आपण आज काय 25 जून आहे, तर आज 27 जूनला आपण एक नक्की व्हिडिओ करू की नवीन प्रोफाईल कसं क्रिएट करायचं, कसं करायचं. एक लक्षात ठेवा की टायपिंग मॅन्डेटरी आहे. आणि आता खूप जण असतात गावाकडं ते की 10वीलाच टायपिंग काढून घेतात, त्यांना खूप चांगली चान्स आहे. जर कोण ह्या स्पर्धा परीक्षेच्या सर्कलमध्ये अडकलंय, कुठली पण तुम्ही एक्झाम देत असाल, तर ही एक चांगली तुम्हाला संधी आहे. कारण जागा जास्त आहेत. जागा जास्त असला तर फायदा काय होतो, जो लकमध्ये जरा कमजोर आहे, राईट. कारण अभ्यास तर आपण प्रत्येकजण करतो, जो लकमध्ये थोडा कमजोर आहे तो पास होण्याची जास्त चान्सेस असतात जेव्हा जागा जास्त असतात. त्यामुळे इकडे जागा जास्त आहे. आत्तापासूनच आले की 27 सप्टेंबर. तुम्ही विचार करा, आयोगाने बरोबर तुम्हाला 3 महिने दिले आहेत, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. 27 जून ते 27 सप्टेंबर बरोबर 3 महिन्यावर तुमची परीक्षा होणार, प्रिलिम्स होणार. एक लक्षात ठेवा की आयोग आता पहिल्यासारखं राहिलं नाही आहे. दीज आर द डेज आय ऑलवेज प्रेड फॉर. एका महिन्यात निकाल लागला आहे. राज्यसेवेचा एका महिन्यात निकाल लागला प्रिलिम्सचा. कंबाईनचा काही तर 40 दिवसात. मेन्सचा आता फायनल लिस्ट येईल, सेकंड की त्यांना आली. तर खूप चांगले एकदम दिवस सुरू आहेत. तर ज्यांनी स्पर्धा परीक्षा करायला लागले त्यांनी नीट करा, तुम्ही 100% पास होऊ शकताय. एज काय आहे तर वय कमीत कमी वय 18 लागणार, ते तर ऑलमोस्ट. आणि मॅक्झिमम एज 38 आहे. त्यामुळे जर तुमचं एज 30 आहे, तुमचं एज 32 आहे, 35 आहे, तुम्हाला वाटते की हो मी एक गव्हर्नमेंट जॉब घेऊ शकतो, मला एक अभ्यास करायची माझ्याकडं अजून उमेद आहे, तर तुम्ही पास होऊ शकताय, राईट. 27 सप्टेंबरला तुमची एक्झाम होणार आहे. फक्त आता यात ट्विस्ट आहे, सांगतो काय ट्विस्ट आहे. एक्झाम टाईप. ह्याच्या आधी काय होतं की प्रिलिम आणि मेन असायची. आता त्यामध्ये काय बदललंय का नाही, तसंच आहे. 100 मार्काची प्रिलिम्स आणि 400 मार्काची मेन, सेम, डेफिनेटली सेम. पण यात एक ट्विस्ट ॲड झालाय. काय तर आधी काय असायचं, प्रिलिम एकाच दिवशी असायची, जसं नॉर्मली राज्यसेवेची होती, कुठली पण होती. पण ह्यावेळी प्रिलिम मल्टिपल डेजला असणार. मग तुम्ही म्हणणार हे तर अवघड आहे, कारण जे पहिल्या दिवशी जाणार त्यांना पेपर कळणार. त्यासाठी आयोगाने काय केलं, आयोगाने प्रिलिम ही ऑनलाईन पद्धतीने घेतली आहे. आता हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. जर तुमच्या शिफ्टला जर पेपर अवघड आला तर काय, तर त्यासाठी पण आयोगाने तोडगा काढलाय, नॉर्मलायझेशन. म्हणजे काय, जर तुमच्या शिफ्टला जर पेपर अवघड आला असला तर रिअल फायनल मार्क्समध्ये येताना तुमचे स्कोर वाढणार. समजा तुम्हाला 100 पैकी 42 पडलेत, तर 42 कदाचित 47 होतील. जर समजा तुमचा जर शिफ्ट सोपी असेल, जर तुम्हाला 57 पडले तर 57चे 52 होतील. नॉर्मलायझेशन आहे. नॉर्मलायझेशनला वरती पण जातं, खाली पण येतं, राईट. आणि हे आहे. आणि 100% ह्याचा खूप भरपूर जास्त निषेध होणार आहे. नॉर्मलायझेशन खूप डेंजर आहे. हां, आता मी SSC CGL 2024च्या मेन्सला नॉर्मलायझेशननी
मला तोटा बसला. 0.9 काय तर बाहेर पडलो. बघू टेलिग्रामला, बघू मी शेअर करीन स्कोर कार्ड, तुम्हाला पण एक आयडिया येईल काय असतं. पण नॉर्मलायझेशन घाण आहे हां, म्हणजे काय आपल्याला कळत नाही. आपला किती पण स्कोर आला तरी आपण ठामपणे नाही सांगू शकत की मी पास होणार आहे. दिस इज नॉर्मलायझेशन. पण हे होणार आहे, ह्याची तयारी करून घ्या. मला माहिती आहे की टेलिग्राम चॅनल ॲक्टिव्ह होणार, प्रत्येकजण पाठपुरवठा करणार, पत्रक देणार. पण शेवटी काय आहे, आपण आयोगाला नाही सांगू शकत तुम्ही काय करा, राईट. आपण रिक्वेस्ट करू शकतो, पण आयोग ऐकेल का नाही हे कोणाला माहीत नाही. आता खूप जण म्हणणार हे चुकीचं आहे. SSC CGL सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ते नॉर्मलायझेशन होतं. आयोग तर म्हणणार हे तर आपण गटकच्या परीक्षा घेतोय. मला वाटत नाही आहे की नॉर्मलायझेशन त्यांनी काढतील, कारण त्यांनी 1 डेमध्ये घेणार नाही आहेत. पण तरी बघूया आपण. मेन्स ऑफलाईन होणार आहे, ती एक चांगली गोष्ट आहे. आणि ऑफलाईन होणार म्हणजे एका शिफ्टमध्ये होणार. पण येस, हे एक खूप मोठा वाद असू शकतोय. ठीक आहे, ही आता हे आपली छोटी अपडेट. आज आपण रात्री नाहीतर उद्या सकाळी एक डिटेल ॲडमध्ये बोलूया. ठीक आहे, येस, ऑल द बेस्ट.